हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे इंद्रा राणीला म्हणत असते की राणी, अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे, मला एक संधी दे तुझ्याशी बोलण्यासाठी. तर आता राणी म्हणत असते की नाही, आता तुम्हाला संधी मिळू शकत नाही, कारण आपल्यामध्ये जी काही मैत्री होती ती सुद्धा आता संपलेली आहे. आपल्यामध्ये आता कुठलंही नातं राहिलेलं नाही आहे, ना कुठला संबंध आहे, त्यामुळे मला तुमचं ऐकून घ्यायचंच नाही, असं म्हणत राणी तिथून निघून गेलेली आहे. आणि इंद्रा जो आहे तो इथेच रूममध्ये नाराज झालेला आहे आणि त्याला वाईटही वाटत असतं. त्याला वाटतं की बरोबर आहे तिचंच, तिला मी खूप हर्ट केलं आहे, पण तिने एक संधी मला द्यायला पाहिजे होती, अशी त्याची अपेक्षा आहे. इकडे विक्रम जो आहे तो टेरेसवर आलेला आहे आणि त्याला तिथे दिसला आहे एक रोज तिथे पडलेला असतो. तर तो त्या रोजकडे पाहतो आणि बोलतो की अरे वा, म्हणजे मी जसं इमॅजिन केलं होतं तसंच घडलं. म्हणजे इंद्राने राणीला प्रपोज केलं आणि तिने ते ॲक्सेप्ट केलंच नाही. जर ॲक्सेप्ट केलं असतं तर हे गुलाब आज इथे नसतं. तर आता हे पाहून त्याला कळतंय की बरोबर इंद्रा आणि राणीमध्ये काहीतरी तर नक्कीच झालेलं आहे. आता ते शोधून काढायला हवं, असं म्हणत विक्रम तिथेच खुश होऊन गप्पा मारत असतो, तोही मनाशीच. तर आता इकडे मालती उर्मिलाला विचारते की अगं विक्रम कुठे आहे. तर त्यावेळी उर्मिला बोलते की तो टेरेसवर गेलेला आहे. असं काय काम आहे तुमचं त्याच्याकडे, असं म्हणत मालती आता उर्मिलाला घेऊन टेरेसवर गेलेली आहे. आणि इथे पाहताच हा विक्रम जो आहे तो गुलाबाकडे पाहून हसत असतो. मालती बोलते की अरे तू इथे काय करतोयस, तुला कळतंय का ती राणी आणखीनही याच घरात आहे, तिला लवकरात लवकर या घरातून बाहेर जायला हवं. तर आता विक्रम जो आहे तो म्हणतो की हो काकी, पण आता आपल्याला त्याची गरज पडणार नाही, कारण राणी जी आहे ती स्वतः या घरातून बाहेर जाणार आहे. तर आता मालती बोलते की पण ते कसं. त्यावेळी आता विक्रम बोलतो की हे पहा, हे गुलाबाचं फूल पहा खाली पडलेलं. मालतीचं आणि उर्मिलाचं लक्ष त्या फुलाकडे जातं. त्यावेळी उर्मिला जी आहे ती बोलते की विक्रम, म्हणजे तुला म्हणायचे तरी नक्की काय. त्यावेळी विक्रम जो आहे तो बोलतो की हे पहा, इंद्राने राणीला प्रपोज केला आहे आणि तिने ते एक्सेप्ट केलेलं नाही आहे, आणि त्याच्यावरून त्या दोघांचे वाद जे आहे ते नक्कीच झालेले असणार आहेत. आणि आपल्याला आता फक्त त्यांच्यावरती नजर ठेवायची आहे की ते एकमेकांशी कसं वागतात. नक्कीच त्या दोघांमध्ये भांडणं तर झाली आहे, पण ते फक्त लपून ठेवत आहेत आपल्यापासून. तर त्यावेळी मालती जी आहे ती बोलते की आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. इकडे आबा जे आहे ते इंद्रा आणि राणीची वाट पाहत असतात. त्यावेळी अजित देखील बोलतो की दादा आणि वहिनी कुठे गेलेत, अजूनपर्यंत आले नाहीत. तर आता इथे आबा जे आहे ते इंद्रा आणि राणीला आवाज देतात आणि त्याचनंतर थोड्याच वेळात इंद्रा आणि राणी जिन्यावरून दोघेही एकासोबत खाली येतात. तर आता इथे अजित जो आहे तो बोलतो बा, हे दोघं जरा जास्तच खुश नाही वाटत. त्यावेळी आबा बोलतात की हो असणारच ना, काल एकांतात वेळ मिळाला ना त्यांना. तर आता इथे राणी जी आहे ती खुश असण्याचं नाटक करत असते, चेहऱ्यावर स्माईल ठेवते, कारण कोणाला डाऊट येऊ नये म्हणून. तर आता इथे दोघेही जण खाली येतात. खाली आल्यानंतर आता राणीच्या चेहऱ्याकडे पाहून आबा जे आहेत ते बोलतात की काय झालं राणी. त्यावेळी राणी बोलते की नाही, काहीच नाही, असं म्हणत आता राणी जी आहे ती आता तिथून निघून गेलेली आहे आणि ती बाहेर जाऊन उभी राहते. तर आता आबा इंद्राला प्रश्न विचारू लागतो की आबा, अरे तिला काय झालंय. त्यावेळी इंद्रा बोलतो की माहीत नाही, तिला मे बी कसलं तरी काम आठवलं असेल म्हणून गेली असेल, मी पाहून येतो जरा, असं म्हणत इंद्रा जो आहे तो राणीच्या पाठीमागे जायला लागतो. तेवढ्यात मालती, विक्रम आणि उर्मिला तिघेही जण याला नोटीस करत असतात. त्यावेळी विक्रम जो आहे तो मालतीकडे पाहून म्हणतो की बघा, याच्या तोंडावरती कसे 12 वाजले आहेत, नक्कीच या दोघांमध्ये खूप काहीतरी घडलं आहे. तर मला ती बोलते की हो विक्रम, तू बरोबरच म्हणत होतास, या दोघांचं वागणं पाहून तर तसंच वाटतंय. तर त्याचनंतर आता इथे मालती जी आहे ती इंद्राच्या पाठीमागे जाते आणि इंद्राला विचारू लागते की इंद्रा, तू बरा आहेस ना. अरे बघ ना, तुझा चेहरा कसा सुकला आहे, नक्की तुला काय झालं आहे. तर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की काही नाही आई, फक्त माझी झोप झाली नाही रात्रीची, त्यामुळे जरा माझा चेहरा सुकला आहे, बाकी काही नाही. तर आता इथे विक्रम जो आहे तो बोलतो की इंद्रा, खरंच नक्की ना, तुला कसलं स्ट्रेस तर नाही ना. तर त्यावेळी आता इथे काही प्रॉब्लेम तर नाही ना, इंद्रा बोलतो. तर मला ती बोलते की प्रॉब्लेम. इंद्रा सांग मला, काही प्रॉब्लेम आहे का. तर आता इथे इंद्रा पुन्हा पुन्हा सांगू लागतो की नाही आई, काही प्रॉब्लेम नाही आहे, माझी फक्त झोप झाली नाही, बस एवढंच, थांबा मी आत्ता येतो, असं म्हणत इंद्रा तिथून निघून जातो. कारण त्याला राणीशी बोलायचं असतं. राणी इकडे बाहेर येऊन थांबलेली असते, कारण राणीची सगळ्यांसमोर चिडचिड होत असते. इंद्रासमोर खूप खुश असल्याचं नाटक तिला करता येत नसतं.
इंद्रा बाहेर येतो आणि इंद्रा राणीला विचारू लागतो की राणी, तू अशी अचानक का निघून आलीस? मला सगळे किती प्रश्न विचारू लागले, मला नाही उत्तर देता आलं सगळ्यांना. तर आता राणी बोलते की का, काय झालं, द्यायचं ना उत्तर. तुम्हाला तर खोटं बोलता येतच, तुम्ही उत्तर द्यायलाच हवं होतं. मला खोटं बोलायला प्रॉब्लेम नाही, मग खोटं बोलताना उत्तर द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तर आता इकडे इंद्रा बोलतो की हे बघ राणी, मला तुझ्याशी बोलायचं आहे, मला थोडंसं तरी बोलू दे. तर त्यावेळी राणी बोलत असते की नाही, मला आता तुमचं काही ऐकायचंच नाही आहे, कारण मी तुमची मैत्रीण नाही ना कोणी. आपलं नातं फक्त खोट्यावर आधारित आहे. आतापर्यंत तुम्ही हे खोटं लग्न मान्य करत होतात आणि आता मीही ते मान्य करणार. म्हणजे आपण दोघांनी मिळून खोट्याची साथ देऊयात, म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही. फक्त सगळ्यांसमोर आपलं लग्न झालं आहे असं खोटं वागायचं, बस, बाकी काही नाही. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, त्याची आता काही गरजच नाही आहे. तर आता इथे राणी जी आहे ती बोलते की कसं काय गरज नाही आहे? आता तर सुरुवात झाली आहे, आता मीही तुमच्या खोट्यामध्ये सामील होते, म्हणजे कसं बरोबर होईल सगळं काही. तर आता इथे राणी आणि इंद्रा बोलत असताना रत्नाई तिथे येतात. ज्यावेळी रत्नाई आलेली राणीला दिसते त्यावेळी राणी टॉपिक चेंज करते. तर आता इथे रत्नाई आल्यानंतर इंद्रा तिथून निघून जातो आणि त्यावेळी आता रत्नाई बोलतात की का गं, त्याला का पाठवलं मी आले तर. तर आता राणी बोलते की नाही रत्नाई, त्यांना ना फक्त तेवढंच असतं, इकडे जायचं तिकडे जायचं, आता घरात कामं आहेत खूप, त्यांना कळतच नाही. तर आता रत्नाई बोलतात की बरं बाई ठीक आहे. राणी जी आहे ती बोलते की रत्नाई, आता मी आवरून घेते, चला तुम्ही आतमध्ये. इकडे इंद्रा जो आहे तो आतमध्ये येऊन बसलेला आहे आबांच्या शेजारी आणि आबा इंद्रांना विचारत असतात की इंद्रा, काल तुझं जे काही प्लॅन होतं ते झालं ना सगळं काही? तर आता इंद्राला कळत नसतं की आबांना खोटं कसं बोलू, पण तरीसुद्धा तो जीभ रेटून म्हणतो की हो आबा, सगळं काही झालं. पण आबांना मात्र त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तसं वाटत नसतं, कारण काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे हे त्यांना दिसून येत होतं. तर आता इकडे विक्रम, मालती आणि उर्मिला आबा आणि इंद्राचं बोलणं कान देऊन ऐकत असतात. त्यावेळी आता इथे विक्रम बोलतो की बघा कसा खोटं बोलतोय, एवढं सगळं होऊनसुद्धा बोलतो की सगळं काही व्यवस्थित आहे, आबांना सांगतोय. मालती बोलते की ते सगळं ठीक आहे, पण आता आपल्याला लवकरात लवकर त्या राणीला या घराच्या बाहेर काढावं लागेल, कारण आता दोघंही गरम आहेत. राणीला प्रचंड इंद्राचा राग आलेला असेल आणि या रागाच्या भरात ती इथून निघून जाऊ शकते, असं काहीतरी करायला हवं. तर आता विक्रम जो आहे तो बोलतो की नाही काकी, आता आपण फक्त हे सगळं पाहत राहायचं आणि वेळ आली की आपला प्लॅन एक्झिक्यूट करायचा. त्याचनंतर आता इकडे आबा जे आहे ते इंद्राला बोलतात की थांब, तू तर मला काही सांगतच नाही आहे, मी राणीलाच आवाज देतो. असं म्हणत आता आबा जे आहेत ते राणीला आवाज देतात. इंद्रा बोलत असं की आबा, त्याची काय गरज आहे, नका बोलू तिला, सगळं काही व्यवस्थित आहे. त्यानंतर आता इकडे आबा जे आहेत ते राणीला आवाज देतात आणि तेवढ्यातच राणीची आई गेटच्या बाहेरून राणी राणी ओरडत आलेली आहे आणि ती मोठमोठ्याने रडत असते. तर आता घरातल्या सगळ्यांना तिचा आवाज जातो आणि राणी जी आहे ती बाहेरच पोर्चमध्ये असते. तेवढ्यातच ती तिच्याकडे धावत पळत येते. राणी ही तिच्या आईच्या आवाजाने तिच्याकडे पळत जाते. नक्की काय बरं झालं असेल, आई अशी का बरं रडत आली आहे, सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. सगळेजण आता उठून बाहेरपर्यंत येतात आणि आल्या आल्या आता इथे सुरेखा जी आहे ती राणीला सांगू लागते की आपले बुवा गायब झाले आहे. राणी, काल रात्रीपासून ते घरीच आले नाही, मी पूर्ण गावभर त्यांना शोधलं, मुलांना घेऊन सगळ्या गावभर त्यांना शोधत राहिले, पण आता मला कुठेही ते सापडत नाहीत. कुठं गेले असतील, मला खूप भीती वाटते, असं सगळं सुरेखा राणीला सांगत असते. त्यावेळी राणी बोलते की हे बघ आई, तू काळजी करू नकोस, आपले बुवा इथेच कुठेतरी असतील, आपण शोधूयात त्यांना. पण मला सांग, तू मला रात्री का बरं नाही सांगितलं? तर आता इथे आई जी आहे ती बोलू लागते की राणी, कसं सांगणार, एवढं सगळं तुम्ही महाडिकांनी आमच्यासाठी केलं आणि आता पुन्हा हे सगळं मला सांगणं योग्य वाटलं नाही. तेवढ्यातच उर्मिला म्हणते की तेव्हा योग्य वाटलं नाही, पण आता यावंच लागलं ना महाडिकांच्या घरी. तर आता इथे सगळेजण उर्मिलाकडे पाहू लागतात. तेवढ्यात आवाज आहेत ते बोलतात की हे पहा सुरेखाताई, तुम्ही कसलीही काळजी करू नका, आपण पोलिसांना तक्रार करूयात, जेणेकरून आबांना शोधायला ते आपली मदत करतील. त्यावेळी सुरेखाताई जे आहेत त्या हात जोडून म्हणतात की खरंच आबा, तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर, पण काहीही करा, पण जावई बापू बुवांना शोधून काढा प्लीज, असं ती सुरेखाताई म्हणत असते. त्यानंतर आता आबा जे आहेत ते राणी आणि इंद्राला बोलतात की जा, तुम्ही दोघेजणं बुवांना शोधण्यासाठी जा आणि अगोदर पोलीस स्टेशनमध्ये जा.
तर आता इंद्रा बोलतो की हो आबा. असं म्हणत इंद्रा आणि राणी दोघेही जण शोधण्यासाठी जायला लागतात. तेवढ्यात मालती म्हणते की राणीची काय गरज आहे तिकडे. तर आता आबा जे आहेत ते सांगू लागतात की अरे तिचे वडील आहेत ते आणि ती शोधायला जाणार नाही तर मग कोण जाईल. तर आता असं म्हटल्यानंतर मालती तिथे गप्प बसते. मालतीला राणीच्या आईचा ड्रामा बघवत नाही. तिला प्रचंड राग आलेला असतो. काहीही झालं उठसूट ती महाडिकांच्या घरी येत असते आणि म्हणूनच आता तिचा संताप होतो आणि ती तिथून निघूनही जाते. त्यानंतर इंद्रा आणि राणी दोघेही जण आता आईला घरामध्ये पाठवून बुवांना शोधण्यासाठी निघालेले असतात. इकडे आबा जे आहे ते सुरेखाताईला म्हणत असतात की हे पहा ताई, तुम्ही आतमध्ये या, बसा निवांत, काळजी कसलीच करू नका कारण बुवांना काहीही होणार नाही. तर राणी ही आईला समजावत असते आणि त्या समजावून झाल्यानंतर ती इंद्राबरोबर बुवांना शोधण्यासाठी निघते. इकडे आता सगळी फॅमिली आतमध्ये जाते. इंद्रा जेव्हा गाडीमध्ये बसतो त्यावेळी राणीला जो आहे तो धीर देत असतो. तो बोलतो की हे बघ राणी, तू काळजी करू नकोस, बुवांना काहीही होणार नाही आहे. तर आता राणी लगेचच त्याला प्रत्युत्तर देते. ती बोलते की हे पहा सर, मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही आहे. नक्की तुम्ही माझ्यासोबत बुवांना शोधण्यासाठीच आला आहात ना? माझा आता तुमच्यावरती काडी मात्र विश्वास नाही आहे. तर आता इथे इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की राणी, तू असं काय बोलतेस? हे बघ, ते बुवा आमचेही कुणीतरी आहेत ना. त्यावेळी आता राणी बोलते की नाही, बुवा फक्त माझे वडील आहेत आणि तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे त्यांच्याबद्दल बोलण्याचा, त्यांना शोधण्याचा. आणि तसंही मी माझ्या बुवांना शोधू शकते, मी एकटीही काफी आहे, असं राणी इंद्राला म्हणत असते. आणि त्यानंतर आता इकडे इंद्रा बोलतो की हे बघ राणी, मी बुवांना शोधण्यासाठी आलो आहे कारण मला बुवा सकाळी भेटले होते. तर आता तो राणीला सगळं काही सांगू लागतो. जेव्हा बुवा भेटले त्यावेळी ते पायी चालत चालले होते. त्यावेळी इंद्राने त्यांना गाडीत बसवलं आणि सांगितलं की मी तुम्हाला सोडतो. तर आता ते दोघेही जण गाडीमध्ये बसून चाललेले असतात. त्यावेळी इंद्राने त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला कसली काळजी आहे का, तुम्ही टेन्शनमध्ये दिसतायत. तर त्यावेळी बुवाने त्यांना काहीही सांगितलेलं नाही आहे. पण बुवा नक्कीच टेन्शनमध्ये होते हे इंद्राला दिसून आलं होतं. राणीला तो सगळं काही सांगतो आणि त्यानंतर आता इथे राणीने फक्त त्याचं बोलणं ऐकून घेतलं, त्यावरती काहीच रिॲक्ट केलेलं नाही. तर आता इकडे राणीचा सीट बेल्ट आणि पदर दोन्हीही निघत नसतं आणि तिला काढताही येत नाही. ते पाहून इंद्रा खाली झोपतो आणि काढायला जातो, पण राणी त्याला थांबवते. पण राणीने प्रयत्न करूनसुद्धा तिला ते काढता येत नाही. तेवढ्यातच इंद्रा खाली झुकतो आणि तिला ते सगळं काढून देतो आणि त्यावेळी दोघांची आता नजरानजर होते. खरं तर इंद्राने चूक केली होती पण राणीने त्याला माफ करायला हवं, पण नाही. आता राणी खूप राग दाखवत आहे. तर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागात इंद्रा आणि राणी दोघेही जण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी ते CCTV फुटेज दाखवले, ज्या फुटेजमध्ये इंद्रा आणि बुवा जे आहे ते सोबत गाडीमध्ये बसलेले आहेत. पण पुढे जाऊन त्यांना ते फुटेज मिळालेलंच नाही आहे. तर राणी जी आहे ती बाहेर येऊन म्हणते की सर, मला एक सांगा, बुवा जे आहे ते शेवटचे तुम्हालाच भेटले होते आणि शेवटचे तुमच्याच गाडीमध्ये बसले होते, मग बुवाला तुम्हीच तर गायब केलं नाही ना? असं ऐकल्यानंतर आता इंद्राला खूप मोठा धक्का बसतो, कारण राणी त्याच्यावर कसले आरोप लावत आहे. तर मित्रांनो, उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.